दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसने होते. यंदा 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस असल्याने पहिला दिवा हा उद्या म्हणजे शुक्रवारी वसुबारसेची पूजा करताना लागेल. हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे चला पाहूयात वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत काय आहे. दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या असं म्हणत दिवाळीची सुरुवात गाईच्या पूजेने म्हणजेच वसुबारसेच्या दिवशी होते. उद्या 17 ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून उद्या वसुबारस साजरे केले जाईल. या दिवशी गायींची व बैलाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील गायींच्या गोठ्यात जाऊन लोक त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करतात. हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त काय व वसुबारसेचे महत्त्व काय याची माहिती घेऊयात. वसुबारसचा पूजा मुहूर्त हा पुढील प्रमाणे आहे. द्वादशी तिथीचा प्रारंभ 17 ऑक्टोबर सकाळी 11:12 द्वादशी तिथी समाप्ती 18 ऑक्टोबर दुपारी 12:18. वसुबारस पूजेचा मुहूर्त प्रदोषकाळी म्हणजे 4:14 प्रारंभ होऊन ते 7:43 समाप्ती होईल. आता आपण बघूयात वसुबारसची पूजाविधी नेमकी काय आहे. वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवांची पूजा करावी. दारात रांगोळी टाकून दिवे लावावे. या दिवशी गाय वासराची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तसेच बैलाची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. ज्यांच्या घरात गायी आहेत त्यांनी आपल्या गायींची वासराची औक्षण करून पूजा करावी. गायीला हार फुलं वाहावीत, त्यांना कुंकू लावावे, बैलांना छान सजवावे, त्यांची देखील पूजा करावी आणि शेवटी पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालावा. तुम्ही गायीच्या गोठ्यात जाऊन देखील त्यांची पूजा करू शकता. तुम्ही देवघरामध्येच असलेली आपलं गोवत्स गायीची पूजा करू शकता किंवा मी ज्याप्रमाणे वेगळा पाठ मांडून पूजा केली आहे त्याप्रमाणे देखील करू शकता. तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे. तर यासाठी मी गणपती बाप्पाचे नावाची एक सुपारीची पूजा करून घेत आहे. गणपतीची मूर्ती जिची मी सकाळीच पूजा केली होती ती देवघरामध्ये आहे. त्यामुळे यानंतर आपल्याला बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे. कारण की आज रमा एकादशी देखील आहे आणि बाळकृष्ण आणि गाईचं अतोनात प्रेम आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर अशा प्रकारे बाळकृष्णाच्या मूर्तीला मी शुद्धोदकाने तसेच पंचामृताने स्नान घालत आहे. वसुबारसेच्या दिवशी आपल्या दुभत्या जनावरांची म्हणजेच गाय वासरू बैल यांची पूजा करण्याची पद्धत आहे असं म्हणतात. या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात भरभराट येते. धनधान्याची कधी कमतरता भासत नाही. कुटुंबात सदैव सुख समृद्धी सौख्य नांदते. यामुळे आपल्या बळीराजाचे पोशिंदा असलेल्या जनावरांची पूजा करून त्यांना सन्मान करतो आणि त्यांची कृपा देखील आपल्या कुटुंबावर राहते असं मानतात. बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारे गाई वासराची मूर्ती असते. जर नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी अशी मूर्ती आपल्या घरामध्ये आणावी आणि तिची विधिवत पूजा करावी. गाई आणि त्याच्या वासरांची पूजा केल्याने आपले कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पद्धत समजली जाते. अनेक स्त्रिया या दिवशी आपल्या कुटुंबाच्या आणि विशेषतः मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. गायींना सात्विक मानलं जातं. त्यांच्या पूजनामुळे घरात सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा येते असं मानलं जातं. तसेच या सणातून शेती आणि पशुधनाचे महत्त्व अधोरेखित होते आणि निसर्गासोबत सुसंवादी जीवन जगण्याची प्रेरणा देखील मिळते. पूजा करताना सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर घंटा पूजा करायची आहे. घंटेला गंध अक्षत फूल अर्पण करायचं आहे. शंख पूजा करून घ्यायची आहे. शंखाला गंध आणि फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. या ठिकाणी मी नागवेलीच्या जोडपानावर गणपती बाप्पाच्या नावाने जी सुपारी घेतली आहे तिची स्थापना करणार आहे. नागवेलीच्या जोडपानावर अक्षत ठेवून त्या ठिकाणी सुपारीची स्थापना करावी. सुपारीला गंध अक्षत फूल दुर्वा अर्पण करायचे आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यानंतर गणपती बाप्पाला धूप दीप दाखवायचा आहे. नागवेलीच्या जोडपानावर अक्षत ठेवून त्या ठिकाणी मी बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करत आहे. बाळकृष्णाला गंध, अक्षत, फूल अर्पण करायचे आहे, वस्त्र अर्पण करायचे आहे. दरवर्षी दिवाळीच्या सुरुवातीला येणारे 2 महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे रमा एकादशी आणि वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी. रमा एकादशी ही लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, तर वसुबारस गोमातेच्या पूजनाने घरात आरोग्य आणि समृद्धी आणते. या दिवशी दोन्ही पूजा एकत्र करतात आणि त्याचे फायदे देखील अत्यंत लाभदायी ठरतात. रमा एकादशी ही अश्विन मासात दिवाळीच्या आधी येणारी एकादशी आहे. माता लक्ष्मीचे एक नाव रमा देखील आहे. एकादशी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संयुक्त कृपेशी जोडली आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि स्थिर धनलक्ष्मीचा वास होतो असं म्हटलं जातं. या एकादशीचे महत्त्व इतके मोठे आहे की जे भक्त निष्ठापूर्वक पूजा करतात त्यांना वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप आजच्या दिवशी करावा. तसेच ओम रमा लक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील जाप करावा. यानंतर नागवेलीच्या जोडपानावर माझ्याकडे जी गाई वासराची मूर्ती आहे तिची मी पूजा करत आहे. जर शक्य असेल तर गाईला आणि तिच्या वासराला एकत्र उभे करून त्यांची पूजा केली जाते आणि ही पूजा गोशाळेत जाऊन देखील केली जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोशाळेत जाऊन अशा प्रकारची पूजा करू शकता. गाईला पुरणपोळीचा किंवा गहू बाजरीचा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा. वसुबारसच्या दिवशी जर तुम्ही एकादशी व्रत आणि वसुबारस पूजा जर सोबत केली तर त्याचे अनेक फायदे होतात. आर्थिक स्थिरता मिळते. रमा एकादशीमुळे स्थिर धनलक्ष्मीची प्राप्ती होते. आरोग्य आणि दीर्घायुष्य. वसुबारसीला केलेल्या गोपूजनामुळे भगवान धन्वंतरीची कृपा होते, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कारण की गाईपासून मिळणारे जे पदार्थ आहेत दूध, दही, तसेच लोणी, तूप हे सर्व आपल्या आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे. गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाई वासराची पूजा केल्यामुळे उत्तम संतती सुख प्राप्त होते असं म्हटलं जातं. तसेच हा योग दिवाळीच्या 5 दिवसांच्या उत्सवाची दणक्यात आणि धार्मिक सुरुवात करतो. म्हणजेच दिवाळीचा हा पहिला दिवस शुभ मानला जातो. रमा एकादशीच्या व्रताची कथा. एकदा धर्मराजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना आश्विन कृष्ण एकादशी व्रताचे महत्त्व आणि पद्धत सांगण्याची विनंती केली. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की एकादशी रमा एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या लोकांनी जाणून बुजून किंवा न कळतही पाप केले असेल त्यांनी हे व्रत पाळावे. विष्णूच्या कृपेने ते पापमुक्त होऊन मोक्षास पात्र बनू शकतात. त्याची कथा ही अशी आहे. एका नगरावर राजा मुचकुंद याचे राज्य होते. तो पूजा आणि दानधर्म करायचा. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव चंद्रभागा होते. त्याने आपल्या मुलीचा विवाह राजा चंद्रसेनचा मुलगा शोभन याच्याशी केला. एके दिवशी शोभन सासरच्या घरी आला. त्यावेळी रमा एकादशीचे व्रत येणार होते आणि मुचकुंदाच्या राज्यात सर्व लोक एकादशीचे व्रत करतात. त्या दिवशी कोणीही अन्नग्रहण करत नाही. शोभनला पाहून चंद्रभागा काळजीत पडली, कारण तिचा नवरा थोडा अशक्त झाला असून अन्नाशिवाय राहू शकत नव्हता.
रमा एकादशीच्या एक दिवस आधी राजाने जाहीर केले की एकादशीला कोणीही भोजन करणार नाही. हे समजल्यानंतर शोभनला काळजी वाटू लागली. त्याने चंद्रभागेला विचारले की मी अन्नाशिवाय कसा जगू शकेल? मी मरेल. रमा एकादशीच्या दिवशी मला काही उपाय सांगा. यावर त्याची पत्नी म्हणाली की दुसरीकडे कुठेतरी तू जा. त्यावर शोभन म्हणाला, तो कुठेही जाणार नाही, इथेच राहणार आहे. शोभन याने रमा एकादशीच्या दिवशी उपवासही ठेवला. त्या दिवशी सूर्यास्त होताच तो भुकेने व्याकुळ झाला. एकादशीच्या रात्रीचा जागर त्याला असह्य झाला आणि दुसऱ्या दिवशी तो पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राजाने आपल्या जावयाच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केला. चंद्रभागा तिच्या वडिलांच्या घरीच जाऊन राहू लागली. रमा एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळाल्याने शोभनला मंदराचल पर्वतावर देवपूर नावाचे सुंदर नगर प्राप्त झाले. तो तिथे सुखाने राहू लागला. राजा मुचकुंदाच्या राज्यातून सोमशर्मा हा ब्राह्मण शोभन नगरी देवपूरला पोहोचला. शोभनला पाहून त्याने ओळखले की तो चंद्रभागेचा नवरा आहे. त्याने शोभनला सांगितले की त्याची पत्नी चंद्रभागा आणि सासरे मुचकुंद हे सर्व आनंदी आहेत, पण तुला एवढं सुंदर आणि समृद्ध राज्य कसं मिळालं? शोभनने सोमशर्मा यांना रमा एकादशी व्रताचे पुण्यकारक परिणाम सांगितले. त्यांनी रमा एकादशीचे व्रत कोणत्याही भक्तिभावाशिवाय पाळले होते. त्यामुळे हे राज्य, सुख आणि वैभव अस्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की मगच हे वैभव स्थिर होईल. तिथून परत आल्यावर त्या ब्राह्मणाने चंद्रभागेला सर्व प्रकार सांगितला. यावर चंद्रभागेने त्या ब्राह्मणाला शोभनकडे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा सोमशर्मा चंद्रभागेला घेऊन मंदराचल पर्वताजवळ वामदेव ऋषींकडे गेला. त्या ऋषींनी चंद्रभागेचा अभिषेक केला. त्यामुळे ती शरीराने दिव्य झाली आणि तिला दिव्य गती प्राप्त झाली. त्यानंतर ती पती शोभनला भेटली. ती शोभनच्या डाव्या बाजूला बसली. तिने एकादशी व्रताचे पुण्य पतीला दिले. त्यामुळे शोभनचे राज्य जगात शेवटपर्यंत स्थिर राहिले. यानंतर चंद्रभागा पती शोभनसोबत आनंदाने राहू लागली. जो रमा एकादशीचे व्रत करतो त्याला पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील रमा एकादशीचे व्रत आवर्जून करा. तसेच वसुबारस निमित्त गोवत्स म्हणजे गाई वासराची पूजा नक्कीच करा.